तर खूप दिवस सगळेजण विचारत होते की लॉंग व्हिडिओ तुमचा काय येत नाही, तर आज आपण परत लॉंग व्हिडिओला सुरुवात करतोय. तर आजची सुरुवात आहे बघा, पाऊस पडून गेलेला आहे आणि चांगलं क्लायमेट झालेलं आहे. तर बघूया मृणाली कोणती रेसिपी बनवते. चला मृणाली, हा, कोणता बेत आहे आज? अहो कॉर्न भजी बनवणार आहे. अरे वा, प्रणम्या तुला आवडते भजी? कुठली भजी? सांग की. तसं नाही सांगायचं, कॉर्न म्हण पप्पांकडे बघू. कॉर्न भजी. मृणाली सुरुवात कशी करायची याची? तर आता मी कणसं सोलून घेतली आधी. तर इथं बघा मी तांदळाचं पीठ घेतलंय, त्यानंतर बेसन पीठ घेतलंय, इथं आपला मीठ, हा आपला मृणालीज मसाल्याचा कांदा लसूण मसाला घेतलाय, तसेच ओवा घेतलाय, थोडासा खायचा सोडा आणि हळद. कढीपत्ता बघा एकदम असा ताजा ताजा आहे. पाऊस पडून गेल्यामुळे बहरला की नाही. तर इथं आता मी कॉर्न एका भांड्यात काढून घेतेय. तर आता आपण बेसन घालूया थोडस, त्यानंतर इथं तांदळाचं पीठ घालूया. तांदळाच्या पिठामुळं आपली भजी एकदम कुरकुरीत होतात. तर इथं आता आपण आपला स्पेशल घरगुती कांदा लसूण मसाला वापरणार आहे. हा जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. त्यानंतर मीठ घालूयात. तर इथं मी ओवा घेतलेला आहे, हा आपण हातावरती चोळून घालूयात, म्हणजे ओव्याचा फ्लेवर पूर्णपणे उतरला जाईल. तसेच त्यानंतर आपण हा खायचा सोडा घालून घेऊयात. तसेच आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया, थोडीशी हळद देखील घालूयात. त्यानंतर आता मी कढीपत्त्याची पाने अशी डायरेक्टच टाकणार आहे. ती आपल्या भजी सोबत तळली गेलीत ना, खूप छान लागतात. तर आता आपण हे मिक्स करून घेऊयात. तर आता आपण थोडंसं पाणी ऍड करत हे पीठ मळून घेऊयात. अशा पद्धतीने आपण हे भजीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे. हे आपण जास्त पातळ देखील केलेलं नाही आणि जास्त घट्ट देखील केलेलं नाही. आपण असा थिकनेस ठेवल्यामुळे आपली भजी कुरकुरीत होतात. तर इथं आता आपलं तेल तापलंय, तर आता आपण भजी सोडून घेऊया. तर आता आपण हलक्या हाताने परतून घेऊयात. वांगी बघू शकता, वेळेत नाही तोडली की अशी मोठी होतात बघा. वांग्यांचा आकार बघा एक एका. केवढी मोठी झालीत बघा, दोन्ही पण वांगी. छोटी पण लागली आहेत आणि मोठी बघा. म्हणाल तोडू काय हे? चांगले आहेत बघूया, थांब पहिला आधी. अरे बापरे, निघेनाच बघ, केवढे आवळ झाले. म्हणाल 2 भारताची वांगी निघलेत बघ. चालेल, मग आपण याच्यावर चुलीवरचं भरीत बनवूया. चालते चालते. इथं आता बघा आपली भजी छान अशी तळली गेलेली आहे. तर आता आपण ही काढून घेऊया. तुम्ही भजीचा आवाज पाहू शकता, आपली भजी एकदम कुरकुरीत झालेली आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांसोबत शेअर करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा. आणि पुढची रेसिपी कुठली हवी हे नक्की कमेंट करून सांगा. बाय.